झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग हॅलो काय बोल. हे बघ तुला लग्न मोडायचं ना तर खुशाल मोड पण आधी माझी एक गोष्ट ऐकून घे. माझ्या घरी इतकी माणसं राहतात ही गोष्ट मी तुझ्यापासून मुद्दाम लपवलेली नाही. तसा विषय निघाला नाही म्हणून आधी बोललो नाही. हे एक. दुसरं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जनरली आपल्या चुका लपवल्या जातात. आपली बलस्थानं नाही लपवत कोणी. आणि माझी फॅमिली माझं बलस्थान आहे. माझी स्ट्रेंथ आहे. माझा इगो आहे. मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी कधी कोणापासून काही लपवलेलं नाही. लपवायची गरज नाही. ते आहेत ना म्हणून मी आहे. कळलं. आता मोडलं हे लग्न. राधा वहिनी आपल्याकडे आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? अगं बाई हा नवीन खेळ आहे वाटतं तुमचा. छान छान छान. सांग ना ग. बर बर. आता काय सांगू बाई. मला मुलगी पसंत आहे. किती गोड आहे ना ती. तर देवकी काकूंच्या मते ती मुलगी गोड आहे आणि श्रीपाद काकांच्या मते माझ्या मते अतिशय हुशार, सारस, गुड सोल. मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो की त्यांनी राधाची निवड केली. म्हणजे मला ना मी सांगू का कसं सांगायचं का मी सांगू का मला काय वाटतंय ते सगळं. म्हणजे सांग ना ग कुताई. म्हणजे मला ना आता असं वाटतं की आता आपल्या समोर उल्का आत्या येत आहेत. पाहूया आपण तिची प्रतिक्रिया. कसली प्रतिक्रिया रे? घनदादाचं लग्न ठरलं त्याबद्दल तुला काय वाटतंय? अरे काय चाललंय तुमचं हे? सांग ना. घनानी हा निर्णय रॅशनली घेतल्यामुळे मी खूप खुश आहे.
खरं म्हणजे कुणाच्याही भावनिक दबावाला बळी न पडता त्यांनी हा निर्णय घेतलाय ना, म्हणून मी सगळ्यात जास्त खुश आहे. झाली माझी प्रतिक्रिया. हे काय अभ्यास बिभ्यास नाही कपाळा? ए ए ए गंगा यमुना इकडे इकडे. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? आम्ही टीव्ही खेळतोय. अगं ए काय खेळ आहे का हा? टीव्ही जेवायला चला ए, बघू. आई आई आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतलेत. तू पण इंटरव्ह्यू दे ना प्लीज. तुम्ही घेतलात ना सगळ्यांचा इंटरव्ह्यू, आता जेवायला चला. नाही नाही प्लीज प्लीज प्लीज. मी काय म्हणणार, घनाला जर मुलगी पसंत असेल तर घरच्यांना पसंत करून घ्यावीच लागेल ना. झालं समाधान? चला आता चल जेवायला. अगं ए हे बघा उशीर झाला तर जेवायला मिळणार नाही. आता आपण वल्लभ काकांच्या खोलीत आहोत. आपल्या घरी राधा वहिनी येऊन गेली. तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कशी आहे ती? चांगली मुलगी आहे. मुख्य म्हणजे भाणकुदळ आणि कटकटी वाटली नाही, शांत वाटली. नाहीतर आमच्याकडे आमच्याकडे नाही, मुलगी छान आहे पण मुळात घना दादाही छान आहे ना, तुमच्यासारखं नाहीये. काय ना, आमच्याकडे टक्कल पडणं हे हेरिडिटरी आहे. हो का? पण घरात बऱ्याच जणांचे केस शाबूत आहेत, तुम्ही सोडून. तर घना राधा चांगला म्हणून राधा वहिनी चांगली. वल्लभ काका भांडतो म्हणून वल्ली काकूही भांडते. ए सगळे झाले ना आता की कोणी राहिलंय? तुम्हाला माझी प्रतिक्रिया हवीच असेल ना? घ्या. चल पळ. हे माझ्या प्रतिक्रियेला लायकच नाहीयेत, पण तरी सुद्धा प्रतिक्रिया द्यायलाच हवी. कसं असतं ना, मुळात लग्न संस्था म्हणजे नेमकं काय? माई, आता कुठे कुणी धरलाय राग? अगं कसला राग, आता सगळा राग पळाला. काय सुरेख आवाज आहे नाही आशाताईचा. किती आनंदात दिसताय माई आज तुम्ही. तुझाही चेहरा खुल्लाय बरं का. पण काय ग, ज्याच्यामुळे आपण सगळेजण खुश आहोत तो आपला शामराव कुठे आहे? काय माहिती, सकाळीच पळाला कामासाठी बाहेर. आज रविवार आहे तरी पोराचा पाय काही घरात ठरत नाही. आता या सवयी माहितीने बदलायला नकोत का? बदलतील ग हळूहळू. एकदा का सुनबाई घरी आली ना मग बघ, सोनारानेच कान टोचावे लागतात. मग आपण सांगू त्याला, जा बाबा जरा घराबाहेर जा की रे. अगं आता श्रीपाद नाही का, तुमचं लग्न झालं ना तेव्हा दुपारी घरी यायचा. काहीतरी विसरल्याचं निमित्त करून काय. काहीतरी काय माई. मी तुम्हाला विचारायला आले होते. आज घाटपांडे बहिणींकडे हळदी कुंकू आहे, मला जायचंय. मी काय म्हणते, आपल्या राधाला घेऊन जाऊ का बरोबर? तिलाही आज सुट्टीच असेल. अगे जा की, विचार तिला, आता ती आपलीच आहे. अगे 4 जणांच्या ओळखी पडके होती काय. ठीक आहे, मग विचारते तिला. हो हो विचार तिला, म्हणावं सासूबाई येत आहेत सुनबाईला घ्यायला. काय केलंय? दिसतंय ना काय केलंय ते? पोहे आहेत का? तुम्हाला नको आहेत का? तुझ्याशिवाय मला एकट्याला खाता येत नाही का काय? नाही येतं ना, खाता येतं. पप्पा काय चाललंय तुमचं?
जाऊ दे ना, सोडा ना तो लग्नाचा विषय वगैरे. हा, ह्या सगळ्यात नाही बसतो मी कुठे. पप्पा काय चाललंय हे? काय सांगताय काय त्या चिडण्यासारखं काही नाहीये. एक तर खूप सांडून ठेव, आणि तुम्ही चमचे असे स्पून होल्डर मध्ये नाही ठेवू शकत का? आणि कुठलं फडकं काढलंय हे घाणेरडं. स्वच्छ फडकी आणून दिलीत ना सगळी. कधी कधी ना मला तुला आठवण करून द्यावीशी वाटते. मी म्हणजे तुला बहाल केलेला नोकर कम स्वयंपाकी कम माळी नाहीये. बाप या शब्दाची निराळी किंमत असते, तू मानली नाहीस ना तरी. अरे सांडू नका म्हणलं का तेवढं चिडण्यासारखं काही नाहीये. मी पण खाणार नाहीये. नको खाऊस. हॅलो हॅलो महेश राव ना, मी सौ देवकी काळे घनश्यामची आई बोलतीये. हा बोला बोला. अहो काय झालं, आज सकाळी लवकरच घनश्याम गेला बाहेर आणि मग राधाचा नंबर घ्यायचा राहिला हो त्याच्याकडून. खरं म्हणजे चुकलंच माझं. तुम्ही आमच्याकडे आला होता तेव्हाच मी घ्यायला हवा होता ना. बरं देऊ का नंबर तिचा? हो, राधाचा नंबर हवाच ना मला. आता माझ्या सुनेचा नंबर नको का माझ्याकडे? म्हणजे ना घनाऐवजी तिलाच सारखा फोन करीन मी. लिहून घेताय का नंबर? हो घेते ना, सांगा. हा नाही मी देतो तिचा नंबर, पण आता ती फोन उचलणार नाही. का? आंघोळीला गेली ती. असं होय. बर बर बर, मग काही हरकत नाही, तुम्ही निरोप दिलात तरी चालेल. माझं एक काम होतं तिच्याकडे. काय हो? तिला घेऊन घाटपांडवनींकडे हळदी कुंकवाला जायचंय. बोला बोला. सॉरी, घाटपांडवनी म्हणजे अहो आमचं एक भजनी मंडळ आहे तिथल्या. म्हणजे ना तसे खूपच घरोब्याचे संबंध आहेत, खूप वर्षांचे त्यांचे आणि आपले. बरं मग? तर मग त्यांच्याकडे जायचंय मला. म्हटलं राधालाही बरोबर घेऊन जावं, म्हणजे सगळ्यांची ओळखही होईल. आणि मी सुद्धा ही माझी सून बरं का असं म्हणून छान मिरवून घेईन. हो हो हो. अहो नाहीतर सारख्या मला त्या बायका चिडवत असतात, घना कधी लग्न करणार, तुला कधी सून येणार म्हणून. मग मी 3 वाजता येते तुमच्याकडे तिला न्यायला. हा बर बर बर. अगं बाई सॉरी हा, म्हणजे पाठवाल ना तिला? अहो मी आनंदानं पाठवेन तिला, पण काय? हो खरंच की तिला हे सगळं आवडेल की नाही हे विचारलंच नाही मी. भयंकर भयंकर आवडतात तिला असल्या गोष्टी. हो ना. आणि त्यात हळदी कुंकू म्हणजे ना तर काही विचारूच नका हो. एवढा उत्साह, म्हणजे पाठवेन मी तिला, पाठवेन. तुम्ही किती 3 वाजता येताय ना न्यायला? हो या या या, जरूर या. बरं बरं, मग ठेवते हा फोन. हो ठेवा ठेवा. राधे दाखवतो तुला आता बाप म्हणजे काय चीज असते ते. आता मी पोहे खाणार आहे बर का. अरे तुला माहितीये का किती महत्वाचं होतं ते? काय यार कुमार, हे बघ सध्या अशी एकही गोष्ट आयुष्यात सुरळीतपणे चालू नाहीये. काही काय रे, तुझं लग्न ठरलं ना, मग पार्टी तो बनती है.
लग्न मोडलं माझं लग्न मोडलंय. आता काय मोडलेल्या लग्नाची पार्टी हवी हा? पार्ट्या मागतायत. तू अजून तयार नाही झालीस? कशाला? आपल्याला जायचं होतं का कुठे? हळदी कुंकवाला नाही का जायचं आपल्याला? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुम्ही? हो मीच. आमच्या होणाऱ्या सुनबाईंकडे आली आहे. येऊ ना? हो हो या तुम्ही या. नाही चप्पल इकडे बर बर. तुम्हाला मी घनश्यामशी बोलले होते. त्याला काही माहितीच नाहीये. माझं मीच ठरवलंय. हो का? पण मग घनश्याम काही बोलला नाही का तुम्हाला? अगं तो काय बोलणार? मी त्याला काही सांगितलंच नाही ना. अगं पुरुषांना कुठे रस असतो बायकांच्या या असल्या गोष्टीत. त्यांना इंटरेस्ट असतो फक्त ती मॅच बघण्यात. अगं पण तुला म्हटलं होतं ना मी. तू अजून तयार नाही झालीस? कशाला? आपल्याला जायचं होतं का कुठे? अगं असं काय करतेस? हळदी कुंकवाला नाही का जायचं आपल्याला? अगं मी झोपली होतीस वाटतं. ओ सुट्टी आहे ना आज. डोळा लागला जरा. सॉरी रविवारी झोपमोड केली ना तुझी. अगं पण काय आहे, हळदी कुंकून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधी करता येतं. सगळाच पुण्यकाळ असतो. पण घाटपांड्यांनी आज का ठरवलं रविवारी मुद्दामून? कारण आजकाल बऱ्याच बायका नोकरी करतात ना, मग एरवी जमत नाही त्यांना. म्हणून मग आजचा दिवस ठरवला. आणि म्हणूनच तर तुला विचारलं मी. बरं झालं त्यांनी आज सुट्टीच्या दिवशीच ठेवलं ते. मग पण आपण काही याबद्दल या आधी बोललो होतो का या विषयावर? अगं आपण नाही ग, पण तुझ्या बाबांशी बोलले होते ना मी फोनवरती. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. माझी चूक आहे वहिनी. अहो मी निरोप नाही दिला हिला. काय झालं, आपण बोललो त्यानंतर कामासाठी बाहेर पडलो. काम एका मागोमाग एक इतकी लांबत गेली की आता तुमच्या मागोमाग घरी येतोय सांगायलाच झालं नाही मला. सॉरी. हो काही हरकत नाही. मी सांगते ना आता. आपल्याला हळदी कुंकवाला जायचंय. अगं घाटपांडे म्हणून आहेत आपले खूप जवळचे संबंध आहेत त्यांच्याशी. त्यांच्याकडे हळदी कुंकू आज. मी जाणारच होते. म्हटलं तुलाही बरोबर घेऊन जावं. म्हणजे काय तेवढ्यात सगळ्यांच्या ओळखी होतील ना. येशील ना तू? येणार म्हणजे काय? तुम्हाला सांगतो हळदी कुंकू इतकं भयंकर आवडतं तिला की हळदी कुंकू असं म्हटलं की पटापट काढून निघेल बघा आता तिला. अगं बाई खरं काय? हो जाताना साडी नेसून जा. अय्या राधा साडी पण नेसतेस का तू? हे काय? नाही हल्ली नाही तर मुली सलवार कमीजच प्रिफर करतात ना. नाही पण तिला साड्या फार आवडतात. आमची मंजू म्हणजे तिची आई तिच्या सगळ्या साड्या तिच्याच खोलीतल्या कपाटामध्ये आहे. अगदी प्रत्येक ऑकेजन साठी म्हणून साडी आहे. मधनं नेसते फार सुंदर. पप्पा तुम्ही बसा. आय मीन साडी कुठली नेसायची ते ठरवा तुम्ही दोघी. तोपर्यंत मी जरा चहाचं बघतो. अहो तुम्ही या घरात मी चहा करणार आणि कोण करणार? तुम्ही बसा. म्हणजे मी आले. पप्पांना माहित नाहीये ना की पाणी कॉफी दूध चहा वगैरे कुठे आहे. मी सांगून येते त्यांना. तुम्ही या बसा. पप्पा जाऊन सांग त्यांना की सून म्हणून जरी तुम्ही मला न्यायला आलेले असलात तरी सुद्धा मी काही तुमच्या बरोबर येणार नाही. कारण तुमच्या मुलाबरोबर ठरलेलं लग्न मी काल मोडलेलं आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. पप्पा हा काय प्रकार आहे? काय त्या का आल्या तिकडे? काय झालं राधा, मी जेन्युइनली विसरलो तुला सांगायचं.
विसरलात? हो. असे कसे विसरू शकता तुम्ही? नाही नाही, त्यांचं माझं बोलणं झालं होतं. खरं म्हणजे मी तुला सांगायला हवं होतं. एक मिनिट पप्पा, त्या इकडे आल्यात म्हणजे घनश्याम पण त्यांना काही बोललेलं नाहीये. हा, इट सीम्स सो. पप्पा तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही त्यांना सांगा. काय? काय काय लग्न मोडलंय. मी हो त्याला जाऊन सांगू? पप्पा छान आहे हो घर तुमचं. आवडलं ना? सगळं इंटिरियर आमच्या राधानी केलंय. सगळं तिचं डिझाईन ऍड एजन्सीत आहे ना. अगं बाई हो. मी काही त्या भाबड्या बाईला असं सांगून तिचं मन मोडणार नाहीये. हं? तू जाऊन सांग. जाऊन सांग त्यांना की सून म्हणून जरी तुम्ही मला न्यायला आलेले असलात तरी सुद्धा मी काही तुमच्या बरोबर येणार नाही, कारण तुमच्या मुलाबरोबर ठरलेलं लग्न मी काल मोडलेलं आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा.